नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच्या मनात येणारा प्रश्न आहे। रेंटवर राहायचं की स्वतःचं घर घ्यायचं? हा निर्णय फक्त घराचा नाही, हा निर्णय तुमच्या आयुष्याचा आर्थिक भवितव्याचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही बाजू खूप सखोलपणे पाहणार आहोत, कोणतीही बाजू न घेता फक्त फॅक्ट आणि लॉजिकच्या आधारे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण शेवटी तुम्हाला मी एक गोल्डन रूल सांगणार आहे जो तुम्हाला या निर्णय घ्यायला खूप मदत करेल। तर चला सुरू करूया। आधी बोलूया रेंटच्या घराबद्दल। बरेच लोक रेंट म्हणजे पैसा वाया जातो असं म्हणतात, पण पूर्णपणे हे खरं नाही। पहिला फायदा, फ्लेक्झिबिलिटी। भाड्याच्या घरात राहिल्यामुळे तुम्ही कुठेही शिफ्ट होऊ शकता। नोकरी बदलली, शहर बदललं तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही, तुम्ही मुक्त आहात। दुसरा फायदा, कमी आर्थिक ताण। घर विकत घेताना तुम्हाला मोठी डाऊन पेमेंट, होम लोन, EMI, रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅम्प ड्युटी या सगळ्या गोष्टींचा मोठा बोजा असतो। भाड्याच्या घरात हे कधीही नसतं, फक्त महिन्याचं रेंट आणि तुम्ही मुक्त। तिसरा फायदा, उरलेला पैसा इन्व्हेस्ट करता येतो। समजा तुम्ही घर घेण्याऐवजी भाड्याने राहिलात आणि त्या डाऊन पेमेंटच्या पैशाने SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे रेंटच्या घरात राहण्या इतकी मोठी संपत्ती तयार होऊ शकते। चौथा फायदा, मेंटेनन्सची डोकेदुखी नाही। पाणी गळत आहे, AC बिघडला, पेंट निघाला, या सगळ्या गोष्टी मालकाच्या जबाबदारीच्या असतात। तुम्हाला फक्त रेंट भरायचं आणि राहायचं। पाचवा फायदा, प्रीमियम लोकेशन आणि अफोर्डेबल राहणं शक्य होतं। ज्या ठिकाणी घर विकत घेणं तुम्हाला परवडत नाही त्या ठिकाणी तुम्ही रेंटवर राहू शकता। ऑफिस जवळ, शाळाजवळ, मार्केट जवळ, सगळं सोयीस्कर। आता बघूया भाड्याच्या घराचे तोटे, कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। पहिला तोटा, सिक्युरिटी नाही। मालक कधीही सांगेल घर खाली करा आणि तुम्हाला जायला लागेल, यात तुमचं कुठलंही नियंत्रण नाही। विशेषतः मुलांच्या शाळा, नोकरी यांचा विचार करता हे खूप त्रासदायक ठरू शकतं। दुसरा तोटा, रेंट वाढत राहतो, दरवर्षी 5 ते 10% वाढत जातो। आज 15,000 रुपये भाडं असेल, 20 वर्षांनी ते 50 ते 60,000 रुपयापर्यंत जाऊ शकतं आणि तुमच्या हातात काहीही येत नाही। तिसरा तोटा, इमोशनल सिक्युरिटी। भाड्याच्या घरात तुम्ही परमनंट चेंजेस करू शकत नाही। वॉल पेंट, इंटेरियर बदलणं, ड्रीम होम बनवणं या गोष्टी शक्य नसतात। चौथा तोटा, असेट तयार होत नाही। 30 वर्ष रेंट भरल्यानंतर तुमच्याकडे काहीही नसतं, ना घर ना कुठला असेट। हे सर्वात मोठं नुकसान आहे। आता स्वतःच्या घराचे फायदे सांगतो मी तुम्हाला। आता येतो आपण स्वतःच्या घराचं कसं नियोजन असतं आणि त्याचं स्वप्न, त्यामागे काय कारणं असतात आणि त्याचे फायदे काय असतात हे पहिले आपण पाहून घेऊया। पहिला फायदा, इमोशनल सिक्युरिटी, स्टॅबिलिटी। जेव्हा घर तुमचं असतं तेव्हा एक वेगळी शांती असते मनाला। कुणाच्या परवानगीशिवाय घर सजवा, मुलांना एक स्टेबल एन्व्हायरमेंट द्या, हे रेंटमध्ये शक्य नाही। दुसरा फायदा, असेट तयार होतो। प्रॉपर्टी एक असा इन्व्हेस्टमेंट आहे जो काळानुसार वाढत जातो। आज तुम्ही 50 लाखात घर घेतलं, 20 वर्षांनी ते 1.5 कोटी 2 कोटीवर जाऊ शकतं। तिसरा फायदा, फिक्स EMI। वाढती प्रॉपर्टी व्हॅल्यू, रेंट दरवर्षी वाढतो, पण होम लोनची EMI फिक्स असतो। म्हणजे EMI 25,000 असेल तर ती 20 वर्ष 25,000च राहील, पण रेट मात्र दरवर्षी वाढत राहतो। चौथा फायदा, टॅक्स बेनिफिट। होम लोनवर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 80C आणि सेक्शन 24B अंतर्गत सूट मिळते। प्रिन्सिपलवर 1.5 लाख आणि इन्व्हेस्टमेंटवर 2 लाख डिडक्शन मिळतं। हा मोठा फायदा आहे। पाचवा फायदा, रिटायरमेंट सिक्युरिटी। जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा स्वतःचं घर असणं म्हणजे रेंटची काळजी नाही, एक मोठं क्वेश्चन आहे तुमच्या उतारवयात। आता प्रामाणिकपणे सांगतो, स्वतःचे घर काही तोटे आहेत जे बरेच लोक इग्नोर करतात। पहिला तोटा, लिक्विड असेट। घर हे एक असं इन्व्हेस्टमेंट आहे जे लगेच विकता येत नाही। एमर्जन्सीमध्ये पैशाची गरज असेल तर विकणं सोपं नाही। दुसरा तोटा, मोठी डाऊन पेमेंट। घर घेताना 20% डाऊन पेमेंट द्यावी लागते। 50 लाखाच्या घरासाठी 10 लाख रुपये एकत्र करणं सामान्य माणसासाठी खूप कठीण आहे। तिसरा तोटा, हिडन कॉस्ट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इंटेरियर, मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटी चार्जेस, या सगळ्या गोष्टी मिळून वर्षाला खूप मोठा खर्च होतो जो आधी कॅल्क्युलेट करत नाही। चौथा तोटा, फ्लेक्झिबिलिटी नाही। एकदा घर घेतलं की तुम्ही त्या सिटीला टायर्ड आहात। नोकरी दुसऱ्या शहरात मिळाली तर मग घर भाड्याने द्यावं लागतं किंवा घर विकावं लागतं। दोन्ही गोष्टी त्रासदायक आहेतच। चला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया।
समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये डाऊन पेमेंटसाठी आहेत आणि 50 लाखात तुम्हाला घर आवडलं आहे. ऑप्शन ए, घर विकत घेणं, 10 लाख डाऊन पेमेंट, 40 लाख लोन, 8.5% इंटरेस्ट रेटने 20 वर्षासाठी. EMI येते साधारण 34,700 रुपये. शिवाय स्टॅम्प ड्युटी 5% म्हणजे 2.5 लाख रुपये, रजिस्ट्रेशनचे 1 लाख रुपये, इंटिरियरसाठी 5 लाख रुपये, म्हणजे सुरुवातीलाच जवळपास 19-20 लाख रुपये खर्च होतो. आता ऑप्शन बी बघूया आपण. भाड्याने राहणं, त्यासाठी रेंट साधारण 15,000 ते 18,000. आता तुमचे 10 लाख तुम्ही इंडेक्स फंडमध्ये गुंतवले, 20 वर्षात 12.5% रिटर्नने ते 96 लाखावर जाऊ शकतात. शिवाय दर महिन्याला EMI आणि रेंटमधील डिफरन्स म्हणजे सुमारे 16 ते 18,000 रुपये, हेही तुम्ही जर SIPमध्ये टाकले तर 20 वर्षात आणखी मोठी रक्कम तयार होते. पण इथे लक्षात घ्या, प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. 20 वर्षात 50 लाखाचं घर 1.5 कोटीपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही सिनारिओमध्ये दीर्घकाळ चांगलाच रिटर्न मिळतो. फरक आहे तो रिस्क आहे फ्लेक्झिबिलिटी लाईफस्टाईलमध्ये. आता सांगतो तो गोल्डन रूल. हे ठरवताना तुम्ही 3 गोष्टी विचारात घ्या. पहिलं, तुमचं शहर कुठलं? ज्या शहरात तुम्ही सेटल आहात तिथे रेंट टू रेंट प्राईस रेशो काय आहे? जर तुम्ही 50 लाखाच्या घरात रेंट 25,000 रुपये देऊन असेल, म्हणजे प्राईस रेंट रेशो 200पेक्षा कमी, तर घर घेणं फायदेशीर. जर रेंट रेशो 200पेक्षा जास्त असेल तर रेंटवर राहणं अधिक फायदेशीर. दुसरं, तुमची जॉब स्टेबिलिटी काय आहे? गव्हर्नमेंट जॉब, स्टेबल प्रायव्हेट जॉब असेल तर घर घेणं सुरक्षित. पण जर तुम्ही स्टार्टअपमध्ये आहात, फ्रीलॅन्सर आहात, जॉब बदलण्याची शक्यता आहे, तर रेंटवर राहणं शहाणपणाचं. तिसरं, तुमचं एमर्जन्सी फंड तयार आहे का? घर घेण्याआधी कमीत कमी 6 महिन्याचा एमर्जन्सी फंड म्हणून तयार असायला हवा. जर नसेल तर आधी ते तयार करा, मग घर घ्या. एक साधं जर तुम्ही एका शहरात 10 वर्षापेक्षा जास्त राहणार असेल, जॉब सेटल आहे, डाऊन पेमेंटसाठी मोठे पैसे आहेत, तर घर घेणं खूपच चांगलं. जर यापैकी एकही गोष्ट नसेल तर रेंटवर राहणं स्मार्ट आहे. तर मित्रांनो, रेंटवर राहणं म्हणजे पैसे वाया घालवणं नाही, आणि स्वतःचं घर घेणं म्हणजे नेहमीच चांगला निर्णय नाही. प्रत्येक माणसाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे या गोष्टी तुमच्या आयुष्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत होम लोन कसा घ्यावा, कोणती बँक चांगली, कुठली मिस्टेक टाळाव्या, त्यासाठी बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. जय महाराष्ट्र.